नमस्कार मंडळी. तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. व्हेज मंचुरियन जसं बाहेर गाड्यावर बनवले जातात त्या पद्धतीचे मी मंचुरियन तयार केलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी अर्धा किलो कोबी घेतला. तो कोबी स्वच्छ धुवून घेतला. धुवून घेतल्यानंतर मी त्याचे चाकूच्या साहाय्याने 2 भाग केले. अर्ध्यामध्ये मी तो कापून घेतला. नंतर कापून घेतल्यानंतर त्याला मी खिसणीच्या साहाय्याने त्याला खिसले. पण ती आपण खिसणीने पण आपण खिसू शकतो किंवा चॉपरने पण आपण ते बारीक करू शकतो. पूर्ण कोबी मी खिसून घेतलेला आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बारीक बारीक खिसत जायचं. त्या ह्याच्याने ते कोबी बारीक बारीक हा पडत जातो. आणि नंतर बघा हा अशा पद्धतीने मी कोबी खिसलेला आहे पूर्ण अर्धा किलो. नंतर आपण त्याचे वाटीने माप घेणार आहोत, कारण की आपण मापानेच आपण कोबी मंचुरियन करणार आहोत. तर मी बघा ह्या वाटीने मी त्याचे माप घेतलेले आहे. तर मी तीन वाटी माझा हा कोबी पूर्ण भरून मी घेतलेला आहे, खिसलेला कोबी. आणि बघा मी मापाने बरोबर घेत आहे, तसंच तुम्ही पण घ्या. नंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. कोबीमध्ये आपण थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही, कारण की मिठानेच त्या कोबीला पाणी सुटतं. नंतर मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते. तर मी कांदा घेतलेला आहे चिरून, एक पूर्ण कांदा घेतलेला आहे. नंतर मी काळी मिरी पूड घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून. नंतर मी कॉर्नफ्लॉवर 1 वाटी पूर्ण घेतलेला आहे. नंतर आलं लसूणची पेस्ट 2 चमचे घेतलेले आहे. आणि नंतर मी मैदा हा वाटीमध्ये जसा लागेल तसा घेणार आहे. मैदा हा पूर्ण टाकायचा नाही आहे. आणि मी लिंबू घेतलेला आहे. लिंबू त्यामध्ये पिळल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो. नंतर मी लाल काश्मीरी तिखट मिरची पूड टाकलेली आहे आणि थोडासा खाण्याचा कलर टाकलेला आहे. आणि मी हे पूर्ण सगळं मिश्रण हे आता मिक्स करत आहे. आणि नंतर यामध्ये मी अर्धा चमचा मसाला टाकत आहे, गरम मसाला. नंतर बघा मी हे सगळं मिश्रण एकत्र करून घेत आहे. यामध्ये मी थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण की मिठानेच त्या कोबीला पूर्ण पाणी सुटतं. आणि हे चांगलं हाताने मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही व्यवस्थित मळणार ना तेवढं ते एकजीव होतं. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच तुम्ही ते मळायचं आहे. मी त्यामध्ये मळताच थोडासा मैदा घेत आहे, कारण की संपूर्ण मला वाटी भरून मैदा लागलेला नाही आहे. मी थोडा मैदा घेऊन ते मळत आहे. नंतर ते आपल्याला 5 मिनिटं तसंच ठेवायचं आहे मळून झाल्यानंतर. आणि नंतर तेल पूर्ण तापून द्यायचं. आणि नंतर मीडियम गॅसवरनं छोटे आपण कोबी मंचुरियनचे पीस टाकायचे. छोटे टाकायचे, जास्त मोठे नाही टाकायचे, जेणेकरून ते आतमध्ये पण पूर्ण भाजले गेले. आणि ते लगेच हलवायचे नाहीत तेलामध्ये, नाहीतर मग त्याचे तुकडे पडणार. पूर्ण ते सुट्टे झाले पाहिजेत तेलामधून, नंतरच ते हलवायचे आपण पळीच्या साहाय्याने. व्यवस्थित तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने हलवले ना तर ते व्यवस्थित सुट्टे पण होतात नंतर. पण पहिल्यांदा ते 5-1 मिनिटं तरी तेलामध्ये पूर्ण शिजवून द्या. तर माझे कोबी मंचुरियन तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कोबी मंचुरियन असे क्रिस्पी झाले पाहिजेत. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ सांगा मला. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.